ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई हादरलेली आहे एका धक्कादायक घटनेनं. पवईमधील RS स्टुडिओ जिथे रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं. तणावपूर्ण वातावरण आणि त्याच क्षणी पोलिसांची धाडसी कारवाई. खिडकीची काच फोडून पोलीस आत शिरले आणि मुलांची सुटका करण्यात यशस्वी ठरले. मात्र गोळीबाराच्या चकमकीत रोहित आर्य ठार झाला. मात्र आता नवा वाद सुरू झालाय. वकील नितीन सातपुते यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. हा एन्काउंटर खरा नाहीये तर बनावट आहे असं सातपुतेंचं म्हणणं आहे. पोलिसांना आरोपीचा हात तसंच पायावरती गोळी मारणं शक्य होतं. मात्र DCP अमोल वाघमारे यांना हिरो बनायचं होतं म्हणूनच छातीत गोळी झाडण्यात आली असा दावा सातपुतेंनी केलेला आहे. तर नितीन सातपुतेंना नेमकं असं का वाटतं हे तर आपण जाणून घेणार आहोत, कारण स्वतः ॲडव्होकेट नितीन सातपुते आपल्यासोबत या क्षणी जोडले जातील. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय. तो म्हणजे रोहित आर्य गेल्या काही दिवसांपासून सरकारकडे त्याचे थकीत पैसे मिळावेत अशी मागणी करत होता असा दावा करण्यात येतोय. तर दुसरीकडे राज्याच्या शिक्षण विभागानं या दाव्याला फेटाळून लावलंय. रोहित आर्यशी कोणताही अधिकृत करार नव्हता आणि पेमेंटचा विषय देखील विचाराधीन नव्हता असं शिक्षण विभागानं खुद्द स्पष्ट केलंय. या घडामोडींमध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. रोहित आर्यनं स्टुडिओमधील कारवाईसाठी अगोदरपासून सविस्तर योजना आखलेली होती अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते. 17 मुलांना ओलीस ठेवण्यासाठी त्यानं एक फुल प्रूफ प्लॅन तयार केला होता. त्याच दरम्यान या ठिकाणी अभिनेत्री रुचिता जाधवलाही त्यानं बोलावलं होतं अशी माहिती समोर आली आहे. खुद्द रुचितानंच माध्यमांशी बोलत असताना हा संपूर्ण प्रकार उघड केलेला आहे. तिला या ठिकाणी काही शूटिंगसाठी बोलावलेलं होतं. मात्र नंतर परिस्थिती पूर्णतः बदलली. काय होती त्यावेळची परिस्थिती हा सर्व थरार सांगण्यासाठी स्वतः अभिनेत्री रुचिता जाधव आपल्यासोबत आहे. रुचिता, अगदी काही क्षणांपूर्वी लोकशाही मराठीशी बोलत असताना आपण काही धक्कादायक खुलासे केलेले होते. मात्र आता यावेळेला प्राईम टाईमला ज्यावेळेला सगळा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय, काही महत्त्वाच्या घडामोडी मला आपल्याकडून जाणून घ्यायच्या आहे. रुचिता, खरं तर कलाकार मंडळी म्हटले तर ते प्रचंड क्रिएटिव्ह प्रमाणामध्ये काम करत असतात. मग ते डिरेक्टर्स असू देत, ॲक्टर्स असू देत किंवा इतर याच क्षेत्रातले काही तज्ज्ञ व्यक्ती म्हणूयात आपण. पण रुचिता, ज्या वेळेला स्वतः फोन करतो एखादा व्यक्ती, एखाद्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये बोलतो, मात्र त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच मास्टर प्लॅन तयार होत असतो. जो मास्टर प्लॅन कदाचित एक्झिक्यूट झाला असता तर किती जणांचे प्राण धोक्यात गेले असते. संपूर्ण प्रकार आठवताना कुठेतरी भीती आहे का? आणि या पुढच्या काळामध्ये एखाद्यावर आपण कितपत विश्वास ठेवावा, समोरच्याच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे का? रुचिता, खरं तर हा जर विचार केला तर अंगावर खरंच शहारे येतात. सगळ्यात पहिली गोष्ट रोहित आर्यासारखा माणूस ज्याचं आपण असं ऐकतो कारण इंडस्ट्री छोटी आहे की तो पण काही प्रोजेक्ट करत होता इकडे तिकडे. बरं. तर त्या माणसाने मला 4 ऑक्टोबरला अप्रोच केलेलं एका नॉर्मल व्हॉट्सअपवर की एका प्रोजेक्ट बद्दल मला तुला नरेशन द्यायचंय, सांगायचंय. आणि आमचं फोनवर पण बोलणं झालं. जवळजवळ 9 मिनिटं आमचं बोलणं झालं. आणि तिकडे तो जी मला स्टोरी नरेट करत होता ती तीच होती जे त्यांनी केलं. म्हणजे मुलांचं अपहरण, हॉस्टेज ठेवलं मुलांना. आणि तो जो कॅरेक्टर होता ज्याच्याबद्दल तो मला सांगत होता की मला माहित नव्हतं की तो तोच कॅरेक्टर आहे. त्याची खरी तो ज्या स्टेट मध्ये तो आहे तो तेच सांगतोय मला, पण एका पिक्चरच्या माध्यमातून. तर नशीब माझं चांगलं म्हणावं की माझ्या घरी असे काय सिच्युएशन झाले की माझे सासरे यांना अजिबात बरं नव्हतं. ते एच.एन. रिलायन्सला ऍडमिट होते आणि त्यामुळे मी जाऊ शकले नाही. त्याचा मला मेसेज आलेला की तू उद्या येणार आहेस ना, टाइम काय आहे, किती वाजता पोहोचशील आणि हे सगळं. आणि मी त्याला सांगितलेलं की माझ्या घरी अशी परिस्थिती असल्यामुळे मी येऊ शकत नाही. खरंच खूप जास्त धक्कादायक आहे. आणि विश्वासाचा जर आपण हा मुद्दा उचलूयात तर असं नाही की तो अननोन व्यक्ती होता. खूप लोकांना तो माहिती होता इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे आता विश्वासाचा जर भाग राहिला तर मी म्हणेन की हा नशिबाचा प्रश्न आहे. खरंच नशिबाचा भाग आहे. सॉरी, की कधी कधी कसं असतं की यू नो द डेव्हिल आणि तरी तुम्ही बिकॉज यू डोंट नो दॅट ही इज ऍक्च्युअली त्याच्या मनात काय चालू आहे. आणि तरी तुम्ही तो प्रोजेक्ट तुम्हाला ऐकताना चांगला वाटतो की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एका चांगला प्रोजेक्ट
जात लवकर. तर विश्वास जर तुम्ही म्हणाल तर कोणावरच विश्वास ठेवता येणार. हं. बरं रुचिता, हा झाला प्रश्न. अशी आपली मराठी इंडस्ट्री खूप हं, हं. चांगली आहे. बरोबर असं आहे. नाहीये. मला असं वाटतं की बरं रुचिता, मात्र हं. या घटनेनं नेमकं काय सूचित केलं आणि काय शिकवलं, काय धडा मिळाला? आणि याला जोडून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठेतरी ज्यावेळेला रोहित आर्याचा फोन आलेला होता, तो मनोरुग्ण असल्याची एक थेअरी सध्या मांडली जाताना दिसतीये. असा काय अनुभव तुम्हाला आला होता का? मी त्याला भेटले नव्हते. जो काही फोनवर आमचं संभाषण झालेलं तिकडे मला तो कुठेच मेंटली चॅलेंज्ड किंवा असं काही वाटला नाही. अनस्टेबल नाही अतिशय वाटलं. सुंदर हं, हं. इंग्लिश अनस्टेबल वाटला नाही. अतिशय सुंदर इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये या तिन्ही लँग्वेजमध्ये माझ्याशी बोलत होता. आणि खूप सुंदर पद्धतीने बोलत होता. अजिबात कुठे मला वाटलं नाही की तो अनस्टेबल आहे किंवा इनफॅक्ट मला असं वाटलं की तो आज पैसे इन्व्हेस्ट करतोय एका प्रोजेक्टमध्ये तरी त्याला एवढं पॅशन आहे त्या प्रोजेक्टबद्दल आणि तो मला सांगतोय. हं, हं, तर हं. मला कुठेच अनस्टेबिलिटी अशी काहीच वाटली नाही. बरं. नक्कीच रुचिता, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा आज महाराष्ट्रभरातल्या आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर केलेली आहे. या बातमीमधला आणखी एक महत्त्वाचा कंगोरा तो म्हणजे वकील नितीन सातपुते यांनी केलेले गंभीर स्वरूपाचे आरोप. हा एन्काउंटर खरा नाही आहे, तर तो बनावट आहे असं नितीन सातपुतेंचं म्हणणं आहे. पोलिसांना आरोपीचा हात तसंच पायावरती गोळी मारणं शक्य होतं, मात्र डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो बनायचं होतं म्हणून छातीत गोळी झाडण्यात आली असाही दावा सातपुते यांनी केलेला आहे. या आरोपांनंतर चर्चेचा विषय एकच आहे की हा एन्काउंटर खरा होता की मग बनावट स्वरूपाचा. तपास तर सुरू आहे, मात्र अनेक प्रश्न कायम आहेत. न्याय कुणाच्या बाजूनं वळेल? बरं, ज्यांनी हे आरोप केलेले आहेत ते ॲडव्होकेट नितीन सातपुते स्वतः या केस संदर्भात बोलण्यासाठी, त्यांचा जो दावा आहे तो सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत. ॲडव्होकेट नितीन सातपुते, स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. ॲडव्होकेट नितीन सातपुते, ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतंय की खरं तर काय घडू शकणार होतं, मात्र नेमकं घडलं तरी काय? या केसमध्ये हा एन्काउंटर खरा की खोटा? बरं, जर एन्काउंटर करण्यामागचं नेमकं मोटिव्ह काय आहे, हाही प्रश्न जर आपण विचार करायला गेलं तर मला खरोखर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कारण उद्विग्न असलेल्या त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया महाराष्ट्रानं आज पाहिली. तुम्ही सांगितलेला एक वेगळा अँगल पाहिला. रुचिता स्वतः आपल्यासोबत होती, ज्या अभिनेत्रीशी त्यांना संपर्क साधलेला होता आणि बोलण्यासाठी मागणी केलेली होती. आणि आता तर आणखी एक घडामोड समोर येते. सरकारनं स्पष्टीकरण दिलंय की कुठल्याही प्रकारचे ड्यूज नव्हते. तर मग केस नेमकी काय आहे? ॲडव्होकेट नितीन सातपुते. जी विशालजी, हं, हं. धन्यवाद. मी आता मगाशी रुचिता जाधवचं मी स्टेटमेंट ऐकलं. बरं. रुचिता जाधव यांनी आता जी भीती व्यक्त केली की मी थँक्स टू गॉड आणि काय बोलली की मी वाचले वगैरे किंवा त्यावेळेस कुठेतरी मी गेले आणि हे हा प्रसंग टाळला. हं, हं, हं. आता हे जे स्टेटमेंट आहे किंवा लोकांमध्ये जे चुकीचं परसेप्शन जे पसरवलं गेलं ना, त्याचं हे क्लासिक एक्झाम्पल आहे. हं. आता रुचिताने जे स्टेटमेंट केलं, ही रुचिता तिने तारीफही केली, तिने स्तुती केली त्याची की चांगला इंग्लिश बोलतो आणि मला असं माहित होतं की हा मनोरुग्ण आहे वगैरे. म्हणजे सरकार जे आहे हे रोहित आर्याच्या बाबतीत खोटी माहिती पसरवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. ती आणि तिने जी भीती व्यक्त केली की मी वाचले वगैरे, हो, हो. हे त्याच्यामध्ये हे सरकारचं यश आहे की त्याच्याबद्दलचं हा जो खून झाला या खूनचं जस्टिफिकेशन देण्यासाठी सरकार यशस्वी झालं. आता हं, मला हं. सांगा, आता हा जो आता अनेक पोलीस मंडळी जे आहेत ना, आता ह्यांनी हा जो जे काही एन्काउंटर सोकॉल्ड एन्काउंटर झालेला आहे, हे सर्व पोलिसांनी देखील बघितलं. जो पोलीस अधिकारी जो आहे या खात्यामध्ये काम करतो, तुम्ही जर त्याला सिक्रेटली कोणाला जर विचारलं हे जे त्यांनी कृत्य केलं हे जस्टिफिकेशन याचं होतं का, तर तुमचा एक कोणताही पोलीस अधिकारी सांगेल की नाही हे रॉंग आहे, हे चुकीचं बरं. आहे. त्याचं कारण असं आहे, मागे 6 महिन्यापूर्वी अक्षय शिंदे प्रकरण आपण सर्वांनी लावून धरलं होतं. त्यावेळेस माझं आमचं इंटरव्हेन्शन होतं. हो. न्यायालयाने त्यामध्ये अक्षय शिंदेला अक्षय जो होता त्या अक्षयला संजय शिंदे नावाचा जो पोलीस ऑफिसर होता एन्काउंटरच्या टीम मध्ये तोही अगोदर असायचा, त्याला टेंटेड ऑफिसर होता तो, त्याला या केसमध्ये आणलं गेलं आणि ह्याला कोणाच्या सांगण्यावर आणलं गेलं हे सर्व मीडियाला देखील माहिती आहे. हं, हं, हं. त्या व्हॅनमध्ये त्याला घालून नेलं. हा अक्षय शिंदे हा काय मोठा कोणता आतंकवादी होता, गँगस्टर होता की कोण होता? त्याच्या अशा डोक्यात असे गन लावून इकडे हे ते गन लावून त्याच्या डोक्यामध्ये फायरिंग केली, त्याला मारलं गेलं त्याला आणि सांगितलं की हा क्रॉस फायरिंग करत होता आणि आम्हाला जीव वाचवण्याच्या उद्देशाने आम्ही त्याला मारलं. बरं. सेम थिअरी इकडे अप्लाय केली. अनेक वर्षापासून एन्काउंटर होतात. अनेक वर्षापासून मला वाटतं विशालची वेळ आहे ना बराचसा, म्हणजे निश्चित बोला ना, सांगू शकता आपण.
ज्युलिया रिबेरो जेव्हा मुंबईमध्ये गँगस्टर गँग जेव्हा ह्याचा उद्रेक वाढला, म्हणजे उपद्रव वाढला होता खूप, स्मगलिंग वगैरे, लाला करीम, दाऊद वगैरे, त्यावेळेस हा जो मुंबईमध्ये स्मगलिंग व्हायचं, गँगस्टर जे वॉर चालू होतं त्यावेळेस, ह्यांना संपवण्यासाठी ज्युलिया रिबेरो नावाचे त्यावेळेचे आयुक्त होते, त्यांनी त्यांचे काही ऑफिसर तयार केले आणि ह्यांना एन्काउंटर करून ह्यांना समाजातून एलिमिनेट करण्यासाठी त्यांची योजना होती. ह्यांनी फार धुमाकूळ घातला होता मुंबईमध्ये, मुंबई देशामध्ये धुमाकूळ घातला होता आणि त्यात ते सक्सेस झाले. त्यांनी काही नावं त्यावरती टीम बनवली होती. त्या टीम मध्ये प्रदीप शर्मा होते, आपला सचिन वाजे होते, प्रफुल्ल भोसले होते, बरेच मोठी लिस्ट आहे. साळसकर होते आणि बरेचसे. तर ह्यांनी काय केलं, त्यावेळेस त्यांना यश मिळालं. हे असे उपद्रवी जे होते, देश घातक होते, काही आतंकवादी होते, त्यांनी देशाला नुकसान पोचवलं. ह्या लोकांना जे एन्काउंटर केलं त्यावेळेस, याचं त्यावेळेस उदो केलं, त्यांना यात यश मिळालं आणि नक्कीच ते चांगलं कामगिरी, आम्ही त्याचं आजही आम्ही समर्थन करतो. पण हा जो त्यांचा उपक्रम होता, हा थोड्या काळाकरता असायला पाहिजे होता. तो त्यांनी लॉंग टर्म चालू ठेवला. नक्की लॉंग टर्म चालू केल्यानंतर त्यांच्या ह्या पोलीस टीम होत्या, ह्या 2 गटामध्ये डिवाइड झाल्या. 2 गटात डिवाइड झाल्यानंतर एक जो त्यांचा ग्रुप होता, हा पोलीस ग्रुप होता, हा एका गँगसाठी काम करायचा, दुसऱ्या ग्रुपसाठी काम करायचा आणि दोघंही मिळून एकमेकांच्या ग्रुपला एलिमिनेट करायच्या सुपाऱ्या घेऊ लागल्या. आणि मग हा आतंक वाढला. हा ऑफिशियल आतंक जो वाढला, हे आतंकवाद्यांचा आणि गँगस्टर लोकांचा, हा पोलिसांमुळे वाढला. गंभीर. त्यांनी काय केलं, मग हे जे एन्काउंटर, हे खुनाचं सत्र चालू केलं, सुपारी घेऊन ऑफिशियल खून. आणि हा जो पांडा पाडला गेलाय, तो आजही तो पाडला गेलेला आहे. या देशामधील जे कायदे आहेत, हे कोणाचं समर्थन, हे कोणाचा खून करा असं कोणतंही समर्थन करत नाही. एन्काउंटर करा असं कायद्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. एन्काउंटर म्हणजे त्याला मृत्यूदंड देणं. कायद्यामध्ये मृत्यूदंड देण्याची हे जे पॉवर आहे, ते फक्त न्यायालयाला आहे आणि ते देखील सत्र न्यायालयाला आहे. जे गंभीर गुन्हे आहेत, ज्याला फाशीची शिक्षा असते, ह्याची दंड द्यायची पॉवर सत्र न्यायालयाला आहे. आणि सत्र न्यायालय उच्च न्यायालयाला विचारल्याशिवाय, म्हणजे त्यांच्याकडनं कन्फर्मेशन आल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला फाशी देऊ शकत नाही. नक्की. पण हे सगळं सुपरसेट करून, सगळ्यावरती सगळ्यांचे पॉवर्स ट्रेसपास करून, हे पोलिसांनी स्वतः हातामध्ये कायदा हातात घेतात ना, कानून को हात में लेते हैं, असं करत त्यांनी स्वतः हे सगळं खून सत्र चालू केलेलं आहे. बरोबर आहे. हे जर खून सत्र आहे, एलिमिनेट करण्यासाठी सत्र चालू केलेलं आहे. आता अक्षय शिंदेचं प्रकरण म्हणा, हे अगोदर कोण जे आहे, आणि पोलीस अधिकाऱ्यांचं मागच्या वर्षभरापासून बघा, महाराष्ट्राचा बिहार आणि युपी झालेला आहे. बीडचं प्रकरण म्हणा, पुण्याचं फलटणचं प्रकरण म्हणा, अनेक पोलीस अधिकारी, जसं अंटालियाचं जे होतं, सचिन वाजेचं जिऱ्याच्या कांड्या ठेवल्या, हिरेन मनसुखला कसं किडनॅप केलं, काय केलं, हे सगळं लोकांसमोर आहे. आता मला सांगा, पोलीस आता एवढे असे एकदम आदर्शवादी बनून जे आता पुढे आलेले आहेत. आम्ही ते मुलांच्या संरक्षणाच्या नावाखाली ह्याचा जो मर्डर केला, ह्याचा खून केला, खरोखर छातीत गोळी मारायची गरज होती का? तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न हा अतिशय योग्य आहे की अनेक थेअरीज यामध्ये असू शकतात. सोदाहरण स्पष्ट करण्याचा देखील आपण प्रयत्न केलात, मात्र वेळात वेळ काढून आपण ही संपूर्ण जी माहिती आहे ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.